पण याच्या आधी दादांनी जेव्हा वेगळे निर्णय घेण्याचा प्रयत्न केला होता, तो पहाटेचा शपथविधी असेल किंवा आणखी काही गोष्टी, तर त्यांचा मुक्काम बऱ्यापैकी तुमच्याकडे असायचा आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागे पडद्याच्या आडून जे म्हणतात ते उभे असल्याचं आम्हाला जाणवायचं, दिसायचं. यावेळी मात्र तुम्ही अगदी ठामपणे दादांच्या विरोधामध्ये उभा राहिलात. तर हे का? कारण त्याही गोष्टी अशाच होत्या की बाबा दादा पवारसाहेबांपासून दूर चाललेत, त्यावेळी तुम्ही सोबत होता, पण हे असं काय घडलं की आता तुम्ही एकदम ही भूमिका घेतली? हो, तो माझा मोठा भाऊ आहे आणि आपली संस्कृती आपल्याला सांगते की मोठा भाऊ जे काय करतो त्याचं राजकारण हे त्याचं राजकारण आहे. मी काय राजकारणात नाहीये. मग त्याचे जे काय निर्णय त्यांनी काय मला विचारून कधी घेतलेले नव्हते. पण ठीक आहे, त्यांनी निर्णय घेतला तर माझा त्याला पाठिंबा असणारच. आणि मी कुठल्याही पक्षाचा सभासद पण नाही आणि नव्हतो. तेव्हा सुद्धा अगदी सुप्रियानी जरी शपथविधी त्या काळात केला असता किंवा अजून घरातल्या कोणी रोहितनी जरी केला असता तरी मी त्याच्या शपथविधीला बोलवल्यावर गेलो असतो. हे माझं काम आहे एक. दुसरं किंवा कर्तव्य आहे. दुसरं, तो माझ्या घरी आला किंवा सुप्रिया जरी उद्या आली काही झालं तर मी काही त्यांना नाही म्हणू शकत नाही, कारण मला स्वतःला काही राजकीय नाही. म्हणजे मी, आमचे खानदान हे पूर्वीपासून काँग्रेसचं आहे, ही गोष्ट वेगळी. आणि मला काँग्रेसचेच विचार पटतात हे पण तेवढंच खरं आहे. पण तरी पण मी कधी फक्त प्रचारापुरतं आहे आणि विचारधारा जी काय त्याप्रमाणे आम्ही वागतो. ते काय व्यक्त करत फिरायचं नसतं. त्याच्यामुळे मी त्याच्याबरोबर तेव्हा होतो, निश्चित होतो. पण